नमस्कार मित्रांनो, मी अमोल कांबळे आणि आज आपण बघणार आहोत LPG विषय. आता LPG म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये येणारा गॅस. तो गॅस कसा येतो, त्याची निर्मिती कशी झाली, त्याचा इतिहास काय आहे आणि ते प्रोडक्ट कसं तयार होतं याच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. तर LPG म्हणजे काय, तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. म्हणजेच काय, हा बनतो कसा, तर हा असतो जमिनीमध्ये. आणि जमिनीमध्ये तो कशात असतो, तर जे क्रूड ऑइल वगैरे निघतं ना त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यातून निघणारे हे गॅस असतात. या गॅसला आपण काय म्हणू, LPG म्हणतात, CNG म्हणतात किंवा LNG म्हणतात, बरोबर. तर आता हे कसं बनतं, तर काय झालं माहीत आहे, 1910 साली ज्यावेळी पेट्रोल काढत असताना, क्रूड ऑइल काढत असताना, अमेरिकाचा शास्त्रज्ञ वॉल्टर स्लेनिंग यांनी 1910 साली LPGचा शोध लावला. त्यांनी काय केलं, जे पेट्रोल निघतंय त्याच्याबरोबर जे गॅस निघत आहेत त्याचा अभ्यास केला आणि त्याचा यूज आपण घरगुती स्वयंपाकासाठी, म्हणजेच आता आपण शेगडी जी आपली चालते ती कशावरती चालते, त्याच्यावरती चालते, म्हणजे त्याचा शोध त्यांनी लावला. परंतु ह्याचं प्रोडक्शन हे हळूहळू कधी झालं, कधीपर्यंत म्हणजे 1955 साली हा गॅस हा भारतामध्ये आला आणि घरगुती ह्याचा यूज कधी करण्यात आला, तर 1960-70च्या दरम्यान. तर LPG म्हणजे काय, कसा तयार होतो. LPG हे मित्रांनो काय आहे माहिती आहे, बाय प्रोडक्ट आहे. बाय प्रोडक्ट म्हणजे काय, ते अगोदर आपण समजून घेऊया. बाय प्रोडक्ट म्हणजे काय, ज्यावेळी मेन प्रोडक्ट आपण प्रोडक्टचं ज्यावेळी प्रोडक्शन करत असतो त्यावेळी त्याच्याबरोबर काय होतं, दुसरं एक प्रोडक्ट तयार होतं, त्याला आपण बाय प्रोडक्ट म्हणतो. जसं की आपण साखर कारखाना घेऊया. साखर कारखान्यामध्ये काय असतं, साखर तयार होती. साखर म्हणजे काय, हे मेन प्रोडक्ट झालं आणि ते कशापासून तयार होतं, तर ऊसापासून तयार होतं. परंतु त्याच्यापासून बगॅस आणि मोलॅस हे सुद्धा घटक आपल्याला मिळतात. तर हे घटक काय आहे, तर हे आहे ते बाय प्रोडक्ट आहे. म्हणजेच काय आहे, गॅस सुद्धा एक बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे ज्यावेळी क्रूड ऑइल तयार होतं, तर क्रूड ऑइलमध्ये काय असतात, तर पेट्रोल हे 60 ते 70% प्रमाण असतं. नंतर डिझेल ते 40 ते 50% असतं आणि 20 ते 30% हे काय असतं, केरोसिन असतो. आणि उरलेला भाग असतो त्याच्यामध्ये काय असतात, हे गॅसेस असतात. म्हणजेच काय आहे, LPG गॅस आपण म्हणूया. आता LPG गॅसमध्ये काय काय पदार्थ असतात, तर LPG म्हणजे नॅचरल गॅसेस असतात. पहिल्यांदा आपण नॅचरल गॅसेस बघू. नॅचरल गॅस म्हणजे काय, नॅचरल गॅसेस म्हणजे गॅसेस त्याच्यात तयार होतात. त्याच्यात मेन कोणतं गॅस तयार होतो, तर मिथेन. नॅचरल गॅसमध्ये मिथेनचं प्रमाण जास्त असतं आणि ते किती टक्के असतं, तर 70 ते 90% असतं. म्हणजेच मिथेन आपल्याला ह्या ठिकाणी भरपूर प्रमाणात भेटतो. आणि ह्याच्यामध्ये मिथेनमध्ये काय असतं, तर ह्याच्यामध्ये असतं ते नायट्रोजन असतं, कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन सल्फाईड इत्यादी घातक पदार्थ असतात. आणि हे कसं काढलं जातं, तर जमिनीमध्ये काय केलं जातं, एक मशीन असते, त्या मशीन मार्फत वायरिंग आतमध्ये टाकून त्याच्यामार्फत काय केलं जातं, ते वेव्ह घेतले जातात. त्या वेव्हनुसार आपल्याला काय समजतं की गॅस कोणत्या ठिकाणी कसा आहे. आणि नंतर काय केलं जातं, खोदकाम केलं जातं ना, आतमध्ये काय टाकल्या जातात, पाईप टाकले जातात आणि त्या पाईप मार्फत काय केलं जातं, ते एका टँकमध्ये साठवलं जातं. आणि त्या टँकमध्ये साठवल्यानंतर काय होतं, त्याच्यात वेगवेगळे पदार्थ असतात. जसे की माती पण येतं, म्हणजे ते रॉ मटेरियल असतं. माती येते, पाणी असतं, नायट्रोजन सांगितलं मी, बरोबर. हे सगळे हायड्रोजन सल्फाईड असा घातक पदार्थ असतो. म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला त्याच्यातून काय करायचं आहे, तर LPG बाहेर काढायचं आहे. मग LPG बाहेर काढत असतात, ते काय करतात, त्याच्यावरती प्रेशर देतात आणि LPG हा बाजूला काढला जातो. आणि ह्याच्यात दोन पदार्थ कुठले असतात, तर ब्युटेन आणि प्रोपेन. ब्युटेन आणि प्रोपेन हे एकत्र आल्यानंतर त्याचं काय होतं, ज्वलन होतं. आणि तेच आपण ज्वलन बघतो, ते आपल्या काय करतो, घरगुती गॅसचं आपण बघत असतो. म्हणजेच आपल्याला LPG अशा प्रमाणात भेटतो. तर भारतात याचं प्रोडक्शन कुठं कुठं होतं, भारतामध्ये याचं प्रोडक्शन जे आहे ना, ते महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे आपल्याला माहिती आहे. नंतर आपण गुजरातमध्ये आल्यानंतर जामनगर आणि कोयाली या ठिकाणी आहे. दुसरं आहे ते आपण आसामला माहिती आहे. आसामला तर भरपूर मोठी फॅक्टरी आहे, जसं रिफायनरी आहे. ती रिफायनरीचं नाव काय आहे, तर दिग्बोई. आता दिग्बोई नाव हे कसं पडलं, तर ज्यावेळी इंग्रज आले होते त्यावेळी काय करायचे, त्या ठिकाणी खोदकाम करायचे आणि त्यावेळी त्या ठिकाणी काय व्हायचं, कोळसा भरपूर प्रमाणात भेटायचं. मग ते काय म्हणायचे, जे आपली लोक आहेत, जे इंडियन लोक आहेत, त्यांना काय म्हणायचं, डिग बॉय डिग. डिग बॉय डिग म्हणजे काय, तिथं खोदकाम करतो, मग त्या ठिकाणी कोळसा मिळतो, असं ते दिग्बोई हे नाव पडलेलं होतं. तर असा हा आसामचा इतिहास आहे. तर ह्याच्यातून काय होतं, प्रोडक्शन जे होतं ना, आपण आता या ठिकाणी येऊया. म्हणजेच काय, हे प्रोडक्शन कुठे कुठे होतं, मेन या ठिकाणी आपल्या ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये बॉम्बे हायला, गुजरात जामनगर या ठिकाणी, कोयाली या ठिकाणी आणि आसाम दिग्बोई. बाकी पण छोटे छोटे जसे हरियाणा वगैरे आहे या ठिकाणी सुद्धा होतं, परंतु हे एक मेजर प्रोडक्शन या ठिकाणी होतं. आणि इथून काय होतं,
तर हा LPG गॅस तयार होतो. तो टँकमध्ये साठवला जातो आणि त्या ठिकाणी काय केलं जातं, 2 प्रकार आहेत त्याच्यात. म्हणजे कसं होतं, एक PNG आहे. PNG म्हणजे काय, पाईप्ड लाईन गॅस. म्हणजे हे पाईपमधून जातो, जी की आपल्याला माहिती आहे, जी पाईप वापरली जाते त्याच्यातून काय केलं जातं, प्रेशर दिला जातो. प्रेशर दिला जाऊन ती काय होतं, प्रत्येक घरामध्ये तो गॅस जातो आणि आपली शेगडी पेटते. आणि दुसरं आहे ते काय, तर सिलेंडर मार्फत येतं. सिलेंडरचं प्रमाण काय असतं, त्याच्यामध्ये जो गॅस असतो, तो गॅस जर लीक झाला तर तो काय होतो, हवेमध्ये मिक्स होतो. परंतु आपल्या घरी जो पाईपलाईननी गॅस येतो त्याच्यामध्ये काय होतं, तो गॅस जर लीक झाला तर तो जमिनीमार्फत जातो. म्हणजे त्याचं वेट हे काय असतं, जास्त असतं. आणि सिलेंडरमध्ये भरलेल्या गॅसचं वेट हे कमी असतं. त्यामुळे तो काय होतो, हवेत मिक्स होतो आणि तो ज्वलनशील पण असतो. आणि जो घरातला म्हणजे पाईपलाईननी येणारा जो गॅस आहे तो कमी ज्वलनशील असतो. असं आहे याचं प्रमाण. तर आता आपण बघितलं की आपल्या ठिकाणी हे प्रोडक्शन होतं. आता हे प्रोडक्शन जे होतं या ठिकाणी आपल्या देशामध्ये, ते आपल्याला पुरेसं नाही. आपल्याला काय करावं लागतं, बाहेरून इम्पोर्ट करावं लागतं. तेही इम्पोर्ट आपण किती टक्के करतो, तर 50 ते 55% आपल्याला बाहेरून इम्पोर्ट करावं लागतं. ह्याच्यामध्ये कोणत्या कंट्री आहेत, तर ह्याच्यामध्ये UAE आहे, सौदी अरेबिया आहे, कतर आहे आणि आपण अमेरिकेकडून सुद्धा घेतो. 15 ते 20% आपण अमेरिकेकडून हे काय करतो, CNGचं इम्पोर्ट करत असतो. तर ह्या गोष्टी काय आहेत, आपल्यामध्ये 40 ते 45% प्रोडक्शन होतं आणि बाहेरून आपण इम्पोर्ट असं करतो. आपल्याला दिवसाला लागणारं जे हे आहे, टोटल आपलं जे रिक्वायरमेंट आहे, डोमेस्टिक रिक्वायरमेंट, ती किती आहे, तर 28 मिलियन मेट्रिक टन. 28 मिलियन मेट्रिक टन म्हणजे 2,80,00,000 साधारणतः आली, म्हणजे 3 कोटीपर्यंत पकडू. परंतु आपलं प्रोडक्शन किती होतं, तर 1,20,00,000 1,20,00,000 मेट्रिक टन एवढं होतं. म्हणजेच आपल्याला बाहेरून असं इम्पोर्ट करावं लागतं. मग हे कुठून येतं, तर गल्फ कंट्रीजमधून. मग त्याच्यामध्ये काय आहे, तर तिथून जहाजं येतात, त्याला आपण काय म्हणतो, वेसल्स म्हणतो. मग वेसल कसे असतात, वेसल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जसे की केप वेसल म्हटलं जातं, पॅनामॅक्स वेसल म्हटलं जातं, सुप्रामॅक्स वेसल म्हटलं जातं. केप वेसल असतं ते सर्वात मोठं वेसल असतं आणि त्याची कॅपॅसिटी किती असते, तर 1,65,000 मेट्रिक टन त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते. तेवढा आपण गॅस वाहून नेऊ शकतो. दुसरा आहे पॅनामॅक्स. पॅनामॅक्सची कॅपॅसिटी किती असते, तर 80,000 मेट्रिक टन असते आणि सुप्रामॅक्सची किती असते, तर 60,000 मेट्रिक टन असते. म्हणजेच आपण हे काय करतो, बाहेरून असं इम्पोर्ट करतो आणि आपल्या देशामध्ये आणतो. म्हणजे आपल्या देशाची गरज ही किती आहे वार्षिक, तर आपण बघितली की 28 मिलियन आहे. परंतु आपलं प्रोडक्शन होतं ते 12 मिलियनपर्यंत होतं. म्हणजेच आपल्याला काय करावं लागतं, बाहेरून हा गॅस इम्पोर्ट करावा लागतो. आणि काय होतं, जर आपल्याला हे जर आलं नाही तर 2-3 आठवड्यानंतर मोठा देशावरती प्रेशर निर्माण होऊ शकतं. म्हणजेच काय आहे, आपली आर्थिक उलाढाल ही कशावरती डिपेंड आहे, तर इम्पोर्ट आपल्याला करावाच लागणार. त्याच्याशिवाय आपल्याला हा गॅस पूर्ण देशाला आपण काय करू शकणार नाही, सप्लाय करू शकणार. आता जो आपल्याला तुटवडा चाललाय ना, तो कशामुळे चाललेला आहे, तर गल्फ कंट्रीमध्ये जे वॉर चाललेले आहेत. म्हणजे हे वॉर आपण काय आहे, 50 ते 55% आपण काय आहे, डिपेंड आहे इम्पोर्टवरती, म्हणजे बाहेरच्या देशावरती. पूर्णपणे आपल्यामध्ये हे प्रोडक्शन होत नाही. आता आपण मुंबईच्या ठिकाणी बघितलं तर आता लोक गावाला चाललेले आहेत. का, तर गॅस मिळत नाही 25-25, 30-30 दिवस. आता आपण बघतोय तर लोक बाहेरून घेतात, ब्लॅकनी सुद्धा मिळत नाही. 4-4, 5-5 हजार रुपये याची किंमत चाललेली. म्हणजेच कसं आहे, सामान्य माणसाला ही झळ पोचत आहे. परंतु ही काही स्थिती जास्त दिवस राहणार नाही. ही हळूहळू काय होईल, कमी होत जाईल. आता वॉर ही थांबत जाईल. परंतु आपण काय बघितलं, तर आपणाला आपल्या देशामध्ये गॅसची गरज, LPGची गरज किती आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसची गरज किती आहे ते पाहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्रोडक्ट काय असतं ते पाहिलेलं आहे आणि हे आपण थोडक्यात समजावून घेतलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर काय अपडेट करायचं असेल तर नक्की सांगा. थँक्यू.